जय शिवराय मित्रांनो, मी शिव पाटील पुन्हा एकदा टेक्निकल फंडा या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपलं या ठिकाणी लसीकरण चालू आहे आणि प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी बाहेरगावी जर जायचं असेल, जसं की कोणाला बसनं जायचं असेल किंवा ट्रेननं जायचं असेल किंवा एखाद्या मॉलमध्ये जर जायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एक युनिव्हर्सल पास लागणार आहे. त्याशिवाय आपण कुठेही फिरू शकत नाहीये. त्यासाठी गव्हर्नमेंट सरकारने या ठिकाणी काय केलेलं आहे, एक युनिव्हर्सल पास आपल्यासाठी लॉन्च केलेली आहे. आता युनिव्हर्सल पास या ठिकाणी कोण काढू शकते किंवा त्याचे फायदे काय राहणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. पण ही पास जी आहे फक्त ज्या लोकांनी सेकंड डोस घेतलेला आहे, व्हॅक्सिनेशनचा पहिला डोस घेतल्यानंतर सेकंड डोस असतो, सेकंड डोस ज्या व्यक्तीने घेऊन कमीत कमी 15 दिवस झाले असतील अशा व्यक्तीने या ठिकाणी काय भेटणार आहे, युनिव्हर्सल पास भेटणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला पास कशी काढायची आहे आणि त्याची कोणकोणते कागद लागणार आहेत आपल्याला, याची सिंपल प्रोसेस मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण या टेक्निकल फंडा या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल, आमचे लेटेस्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया. तर या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा या ठिकाणी गुगलवर जाऊन या ठिकाणी सर्च करायचे आहे. ई पास व्हॅक्सिन या ठिकाणी सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर या ठिकाणी मी सर्च करतो आहे ई व्हॅक्सिन. एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय होईल, एक साईट ओपन होईल. ती साईट आपल्याला बघायची आहे की अशी ओपन केल्यानंतर आपल्या या ठिकाणी सगळ्यात साइन इन युनिव्हर्सल पास दिसेल बघा. तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपली साईट चेक करायची आहे की साईट कोणती आहे. जी मी साईट दिली तीच दिलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देखील साईटची लिंक दिलेली आहे. ते आपण या ठिकाणी डायरेक्ट येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसेल युनिव्हर्सल पास फॉर डबल व्हॅक्सिनेटेड सिटीजन. ठीक आहे, मराठीत पाहिजे मराठीत पाहू शकता. लसीकरणाची दोन्ही झालेल्या व्यक्तीसाठी या ठिकाणी युनिव्हर्सल पास भेटणार आहे. त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जे व्हॅक्सिन घेत असताना जो आपण मोबाईल नंबर दिलेला असेल तर तो मोबाईल नंबर ॲज इट इज टाकायचा आहे. टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येतो. तर तो OTP आल्यानंतर तो OTP या ठिकाणी काय करायचं, आपल्याला टाकायचा आहे. तर या ठिकाणी मी OTP टाकतो. माझ्या मोबाईलवर OTP आलेला आहे. मी त्या ठिकाणी काय करतो आणि नोंदणी करा या अंकावर क्लिक करतो. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या ठिकाणी एक डॅशबोर्ड ओपन होईल. बघू शकता डॅशबोर्डला आपले नाव वगैरे सगळं दिसेल या ठिकाणी आणि ॲक्शनमध्ये जनरेट पास नावाचा ऑप्शन दिसेल. तर या ठिकाणी तुमचं नाव बघायचं आहे. तुमचं नाव जो आहे, तुमचा जो नंबर दिलेला असेल तो आणि तुमची दुसरा या ठिकाणी लसीकरण कधी घेतलं, डोस घेतला कधी घेतला दुसरा, तर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी जनरेट पास या ठिकाणी क्लिक करतो आहे मी. त्या केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचे नावं वगैरे सगळे दिसतील. जो आहे तो या ठिकाणी थोडं फास्ट घ्यायचं आहे आपल्याला, कारण टायमिंग वगैरे सुरू आहे. 2 मिनटं 3 मिनटं आपल्याला दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला तारखा दिलेल्या आहेत, पहिला डोस कधी घेतला, दुसरा डोस कधी घेतला आणि या ठिकाणी खाली स्वतःचा जो फोटो आहे 3 MB पेक्षा कमी असलेला असा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अपलोड करायचा. तर स्वतःचा फोटो या नावावर क्लिक करतो आहे मी. क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट मोबाईलमध्ये केलं असेल तर गॅलरीमध्ये जासाल आणि या ठिकाणी आपला जो पासपोर्ट साईज फोटो असेल तो या ठिकाणी काय करायचा, आपल्याला सिलेक्ट करायचा. या ठिकाणी मी सिलेक्ट केलेला आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मी टिक मार्क करतो आहे खाली आणि नोंदणी करा या अंकावर काय करतो मी क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय असं, युनिव्हर्सल पास विल बी सेंड टू युअर इन 24 hours ऑन SMS द्वारे आपल्याला सांगण्यात येईल म्हणते की 24 घंट्यामध्ये आपल्याला कायवर मेसेज येईल. तर या ठिकाणी फास्ट प्रोसेस आहे. ज्यांनी 15 दिवस झालेले असतील घेऊन तर त्यांना काय होईल, लगेच अप्रूव्हल मिळेल आणि तुमची पास लगेच जनरेट होईल. तर मी या ठिकाणी काय केलं आहे, लावी करून दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी मी काय करतो, आता ओके या बटनावर क्लिक करतो आणि पुन्हा एकदा लॉग इन करतो की माझी पास या ठिकाणी काय जनरेट झालेली आहे का. तर मी या ठिकाणी पुन्हा एकदा लॉग इन करतो आहे, आपण जे अगोदर केलं होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक केलो आपण. पुन्हा एकदा आपण काय करायचं आहे, आपला जो मोबाईल नंबर आहे तो परत एकदा टाकायचा आहे. परत टाकल्यानंतर अगोदर आपण जसं केलं होतं OTP वगैरे टाकून सेम प्रोसेस पुन्हा एकदा करायची आहे.
माझ्या मोबाईलवर आल्यानंतर जे OTP या ठिकाणी मी टाकतो. तर सेम आपल्याला अशीच प्रोसेस करायची आहे आणि प्रोसेस केल्यानं नोंदणी करायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपण अगोदर या ठिकाणी पास जनरेट नावाचं ऑप्शन होतं. आता एकाने काय केलेलं आहे, व्ह्यू पास नावाचं ऑप्शन आलेलं आहे. पुन्हा एकदा माहिती आपली बघायची आहे, कारण एकाच मोबाईल नंबरवर अनेक व्यक्तीची या ठिकाणी रजिस्ट्रेशन असू शकते. व्ह्यू पास नावावर क्लिक करतो आहे मी. त्या ठिकाणी काय करत आहे, माझी जी पास आहे तर या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, जी युनिव्हर्सल पास आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत जी पास आपल्याला लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल, बसनं प्रवास करायचा असेल, तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला ही पास लागणार आहे. त्या ठिकाणी डाउनलोड नावाचा ऑप्शन या ठिकाणी बघू शकता, सगळ्यात खाली आहे. तर या ठिकाणी काय करतो आहे मी, डाउनलोड या ऑप्शनवर काय करतो आहे, क्लिक करतो आहे मी. आता डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सेव्ह देखील या ठिकाणी करू शकता आपण. सेव्ह केल्यानंतर त्याची कलर जर प्रिंट लागत असेल, कोणी जॉबला असेल किंवा ज्यांचं खूप अपडाऊन असेल अशा व्यक्तीसाठी काय लागणार आहे. तर या ठिकाणी मी डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करतो आहे. थोडा वेट करावं लागेल. प्रिपेअरिंग झाल्यानंतर हे काय होईल, ऑटोमॅटिक या ठिकाणी काय होईल, पास आपली डाउनलोड होईल. तर वेट करूया या ठिकाणी. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणी युनिव पास PDF या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, डाउनलोड झालेलं आहे. तर याला ओपन करतो आहे आपण. ओपन केल्यानंतर आपली जी पास आहे ते पास आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ॲज इट इज आपली पास आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यावर आपले पहिला डोस आणि दुसरा डोसची डेट दिसेल, आपण कोणत्या तारखेला या ठिकाणी केलेली आहे. ही पास आपल्याला रेल्वे बसमध्ये, एरोप्लेनमध्ये, बसमध्ये आणि बँक वगैरे जे आहेत बँकमध्ये देखील लागणार आहे. आणि भविष्यामध्ये जे काही ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता लागणार आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या सर्वांमध्ये काय होणार आहे, हे पूर्ण व्यक्तीला काय लागणार आहे, आपल्याला युनिव्हर्सिटी पास लागणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कलर झेरॉक्स काढून घ्यायची आहे आणि त्याचं आय कार्डप्रमाणे आपण या ठिकाणी काय करू शकतो, त्याला PDF आपण बनवून ठेवू शकतो. तर मित्रांनो, नक्कीची माहिती आवडली असेल. युनिव्हर्सिटी पास कशा पद्धतीने काढायची आहे, काही लोकांना माहिती नसेल तर इतरांपर्यंत पोहोचा. आणि आपण या ठिकाणी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल, आमचे लेटेस्ट व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. नक्कीच मित्रांनो, हा आपला आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चला तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.